आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला शाहिरांच्या डफांनी, घोडांच्या टापांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगांच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं. जगण्याचं भान आणि जगण्याचं जाणीव विसरून जात असलेली पिढी जिथे उभा राहते तिथे चांगल्या आचारांची, चांगल्या विचारांची व चांगल्या संस्कारांची पिढी तुम्ही निर्माण करत आहात, हीच खरी आनंदाची गोष्ट. इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, तर इतिहासाचे घोर अज्ञान हाही एक अपराध आहे. इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून मी गार्गी प्रशांत चौरे श्री शिवछत्रपतींच्या चरित्र चिंतनासाठी उद्युक्त झाले आहे. संपूर्ण भारतात मुठभर मावळे घेऊन ज्यांनी मुघलशाहीशी कत्तल करून ती वेशीवर टाकून स्वराज्याची स्थापना केली ते एकमेव अद्वितीय सिंहासनाधीश्वर श्रीमंत फुलवंत राजाधिराज श्री शिवछत्रपती. सह्याद्रीच्या कड्याक पाऱ्यातून हिंदवी स्वराज्याची ओळी टोमणारा, सह्याद्रीचा बाणेदार, धाण्या वाघ, अष्टपैलू, जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे, अरे अंधार होत चालला तर दिवा पाहिजे, माझ्या देशात शिवबांसारखा युवा पाहिजे, माझ्या देशात शिवबांसारखा युवा पाहिजे. व्हिएतनाम एक असा देश आहे की ज्याने हिंदुस्थानाकडून जी प्रेरणा घेतली त्याचा एक वेगळाच इतिहास आहे. अमेरिकेचे आणि व्हिएतनामचे युद्ध तब्बल 20 वर्ष चालले. अमेरिकेला वाटत होतं की व्हिएतनाम सारख्या देशाला हरवणं हा काही तासांचाच खेळ आहे, केवळ काही तास. पण व्हिएतनामचे हे युद्ध अमेरिकेला चांगलेच महागात पडले. व्हिएतनामनी या युद्धात विजय प्राप्त केला व त्यानंतर पत्रकारांनी व्हिएतनामच्या राष्ट्रपतींना विजयाचे रहस्य विचारले. व्हिएतनामचे राष्ट्रपती म्हणाले, स्पष्टच आहे, अमेरिकेसारख्या महासत्तेला हरवणं आमच्यासाठी शक्यच नव्हतं. परंतु युद्ध काळात एका शूर व पराक्रमी राजाचं चरित्र माझ्या हाती लागलं आणि त्यातूनच आम्ही युद्धनीती ठरवली. परिणामी काही दिवसातच आम्ही जिंकत आहोत हे दिसू लागलं. तेव्हा पत्रकारांनी विचारलं, कोण होते ते शूर व पराक्रमी राजे? तेव्हा व्हिएतनामच्या राष्ट्रपतींनी उत्तर दिलं, छत्रपती शिवाजी महाराज. आणि ते असंही म्हणाले की जर हा राजा आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्ही संपूर्ण जगावर राज्य केलं असतं. आणि त्यांनी मरणाआधी एक अशी इच्छा लिहून ठेवली की त्यांच्या समाधीवर खालील वाक्य लिहिले जावे आणि ते वाक्य होते, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक सैनिक समाधीस्थ झाला. आणि त्या व्हिएतनामच्या राष्ट्रपतीच्या समाधीवर अजूनही हे वाक्य लिहिलेले आहे. जाता जाता एवढेच म्हणेल, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, अवघे भूमंडळी. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.